प्रेमाने बोला। धन निरंकार जी एवं रामकृष्ण हरी। वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊली आपल्या हरिपाठाच्या एका अभंगामध्ये जगाला जागृत करत असताना, जगाला अंधारातून प्रकाशाकडे नेत असताना, जगाला अज्ञानातून ज्ञानाकडे नेत असताना आणि जगाला देवाच्या मूर्त रूपापासून अमूर्त स्वरूपाकडे नेत असताना, जगाला आंधळ्या भक्तीतून ज्ञानदृष्टीच्या भक्तीकडे नेत असताना खूप सुंदर समजावून सांगतात। माऊली म्हणतात, तीर्थव्रत नेम भावे विनसिद्धी वायाची उपाधी करीशी जना। वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊली आम्हाला समजावत आहेत की जनता जनार्दना, तू कितीही तीर्थाटन कर, कितीही व्रतवैकल्य कर, कसलाही नेमधर्म कर, परंतु या संपूर्ण अज्ञानामध्ये केलेल्या वाया जाणाऱ्या गोष्टी आहेत असं मी नाही म्हणत। वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊली म्हणतायत, तीर्थव्रत नेम भावे विनसिद्धी वायाची उपाधी करीशी जना। मग पुढे काय म्हटलं त्यांनी, तर भाव बळे आकळे एरविना कळे कर्तळी आवळे तैसा हरी। तुमचा जर भावात शक्ती असेल तर भावबळे आकळे एरविना कळे कर्तळी आवळे तैसा हरी। त्याच्याही पेक्षा पुढे जाऊन सांगतायत की तुमचा भाव नाही आहे आणि तुम्ही तीर्थाटन करताय, व्रतवैकल्य करताय, नेमधर्म करताय, पण भावच तुमचा नम्रतेचा नाही आहे, भावच तुमचा व्यवस्थित नाही आहे। आम्ही 1 महिना श्रावण करतो आणि कुटाने सगळे चालू, काय उपयोग आहे? भावच नाही आहे। म्हणून माऊली म्हणतात की भाव बळे आकळे एरवी नाकळे कर्तळी आवळे तैसा हरी। तुमचा जर भाव असेल, भावात जर बळ असेल तर करतळी, कर म्हणजे हात आणि तळ म्हणजे तळहात, तळ हातावर ठेवलेला आवळा जसा दाही दिशेनं दिसतो ना, तैसा हरी। ह म्हणजे प्रत्येक ठिकाणी हजर असणारा आणि री म्हणजे कुठेही रिता नसणारा, असा तुम्हाला हरी दिसेल। भाव बळे आकळे एरवी नाकळे कर्तळी आवळे तैसा हरी। पुढे म्हणतात, पारियाचा रवा घेता भूमीवरी यज्ञ परोपरी साधन तैसे। तुम्ही जे साधनं करताय, व्रत वैकल्य नेमधर्म आणि तीर्थाटन, हे खरं तर पाऱ्याचा रवा म्हणजे कण जमिनीवर सांडल्यानंतर ते तिथंच विलीन होतात, आपल्याला कधीही ते सापडू शकत नाहीत आणि त्याला उचलण्याचा व्यर्थ प्रयास, व्यर्थ प्रयत्न माऊली म्हणतात। म्हणून म्हटलं, पारियाचा रवा घेता भूमीवरी यज्ञ परोपरी साधन तैसे। आणि म्हणून माऊलींनी पुढं सांगितलं, ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण आणि दिदले संपूर्ण माझे हती। माऊली म्हणतात की मी असंच बोलत नाहीये, मी जेव्हा माझे दादा निवृत्तीनाथ राया यांच्याकडून ब्रह्मज्ञानाचा इशारा, ब्रह्मज्ञानाचा बोध घेतला, तेव्हा आत्मज्ञानानं, आत्मबोधानं, आत्मदर्शनानं, आत्मानुभूतीनं, आत्मसाक्षात्कारानं मला तो विठू कळाला। आणि जेव्हा विठ्ठल कळाला तेव्हा मूर्त रूपातला जो विठ्ठल आहे त्याचं नाव मी हरी दिलं। कारण ह म्हणजे प्रत्येक ठिकाणी हजर असणारा आणि रे म्हणजे कुठेही रेता नसणारा असा मला समजला, म्हणून मी त्याला हरी नाव दिलं। म्हणून माऊलींच्या भावार्थ दीपिका, हरिपाठ, अमृतानुभव कुठेच विठ्ठल शब्द नाही आहे, तर हरी शब्द आहे। ह म्हणजे प्रत्येक ठिकाणी हजर असलेला आणि कुठेही री म्हणजे रिता नसलेला असा विठ्ठल, असा निर्गुण निराकार माऊलींनी जाणला। म्हणून ते म्हटले की अव्यक्त निराकार नाही जा आकार जेतून चराचर हरीशी भजे। आणि म्हणून माऊली म्हणतात की ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिदले संपूर्ण माझे हती। आता संपूर्ण हा शब्द याच्या खाली अंडरलाईन करा। माऊली पूर्ण पण म्हणू शकत होत्या, पण संपूर्ण का म्हटलं, तर तुमच्या समोर असणारी एखादी वस्तू तुम्हाला पूर्ण दिसते पण ती पूर्ण नाही आहे। आज उद्या परवा किंवा कधीतरी तुटणार आहे, फुटणार आहे, खराब होणार आहे, तिला काहीतरी कालावधी आहे आणि त्या मर्यादेत ती तुटून जाणार आहे, फुटून जाणार आहे, नाश पावणार आहे, नाशिवंत आहे। म्हणून पूर्ण नाव असं दिलं नाही माऊलींनी। ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, निर्गुण
निवृत्ती राया निर्गुण निराकाराचं सगुण साकार रूप म्हणजे माझे सद्गुरू. त्यांनी मला काय दिलं तर ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिदले संपूर्ण माझे हाती. माझ्या हातामध्ये संपूर्ण तो ज्ञानाचा भंडारा दिला. संपूर्ण म्हणजे कशाही गोष्टीनं जे कधी संपू शकत नाही, जे काल होतं आज आहे आणि उद्याही राहणार आहे, आणि हे दिसणारं जग सगळं नाशिवंत आहे. शाश्वत आणि राहणारं एकच आहे, ज्याला माऊलींनी निर्गुण निराकाराला संपूर्ण म्हटलेलं आहे, जे कुठंच संपू शकत नाही आहे. असं ज्ञान जे ईश्वराचं मला प्राप्त झालं माऊली म्हटल्या. म्हणून माऊलींनी सांगितलं अव्यक्त निराकार नाही जा आकार. काय म्हटलं? अव्यक्त निराकार नाही जा आकार, जेथून चराचर हरीशी भजे. की जेथून चराचर सृष्टी निर्माण झाली त्या हरीला भजा. मग कधीतरी तहान निर्माण करा, कधीतरी भूक निर्माण करा, कधीतरी जिज्ञासा निर्माण करा, कधीतरी प्रश्न निर्माण करा की कणाकणामध्ये सामावलेला असा हरी, असा परमात्मा मला जाणायचा आहे, मला पाहायचा आहे त्या देवाला, त्या ईश्वराला. ज्याप्रमाणे स्वामी विवेकानंदजी असेच 3 प्रश्न घेऊन संपूर्ण विश्वामध्ये फिरत होते की या जगामध्ये देव आहे का, आहे तर तुम्ही पाहिलाय का, आणि पाहिलाय तर मला दाखवाल का, असे 3 प्रश्न. आणि असं फिरत 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 असताना त्यांची वयाची खरं तर 32 वर्ष अशीच वाया गेली, देव नाहीच म्हणता म्हणता. पण ज्या वेळेला रामकृष्ण परमहंसांबरोबर त्यांची भेट झाली आणि सद्गुरू मिळाला, तेव्हा खरं तर पुढचा विषय त्यांनी देव आहे हे समजावण्यातच घालवलं, प्रबोधन करण्यात घालवलं. म्हणून स्वामी विवेकानंदजी म्हणतात की एखाद्या मंदिराच्या पायऱ्या जर 8 वर्षाचा मुलगा उतरत असेल तर मला आनंद होतो की संस्कार मुलाला चांगले आहेत. परंतु 80 वर्षाचा वयोवृद्ध जर एखाद्या मंदिराच्या पायऱ्या चढत असेल तर मात्र दुःख होतं की वयाची 80 वर्ष वाया घालवली तरीसुद्धा अजून देव समजला नाही आहे. हे वाक्य स्वामी विवेकानंदांचं आहे. तर या माझ्या हरीच्या लाडक्यानो, या माझ्या भाविक सज्जनानो, आज तोच शुभ संदेश संत निरंकारी मिशनचे सर्वेसर्वा वर्तमान समयाचे सद्गुरू सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी हा शुभ संदेश संपूर्ण विश्वाला देत आहे. आत्ताच कालच हरियाणाचा जो समागम संपन्न झाला, खरं तर चिंतन करण्यासारखी गोष्ट आहे. ते नाव पण किती चांगलं आहे बघा. जिथे संत समागम होतोय त्या ठिकाणाचं नावच आहे हरियाणा आणि मैदानाचं नाव आहे समालका. आता तिथून आवाज दिला जातो हरियाणा, 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 असं ठिकाण म्हणजे हरियाणा. आणि तो आवाज देत असताना जेव्हा तो हरी येतो, तुम्हाला प्राप्त होतो, त्यावेळेला तुमच्यामध्ये प्रेम, नम्रता, संशीलता, दया, करुणा, विशालता येते. कारण तुम्हाला समजतं की मी कोण आहे, कुठून आलो, कशासाठी आलो, आणि मला नेमकं कुठं जायचं आहे याची जाणीव होते. आणि जाणीव झाल्यानंतर मग तुमची समदृष्टी, समभाव, समविचार सगळे समसमान होतात आणि तुम्ही दिव्य गुणाने लखलखायला लागता. म्हणून त्या मैदानाचं नाव आहे समालका. तर या माझ्या हरीच्या लाडक्यानो, या माझ्या भाविक सज्जनानो, आता तो हरियाणा समालका येथे समागम झाला. जवळजवळ 1000 एकरच्या मैदानामध्ये जवळजवळ हिशोब जर लावला तर 40 ते 50 लाख भाविक तिथं आले होते. तर या माझ्या हरीच्या लाडक्यानो, या माझ्या भाविक सज्जनानो, ज्यांना कुणाला त्या हरीची प्राप्ती करायची आहे, व्यापक असा हरी प्राप्त करायचा आहे, त्यांना विनंती आहे की आत्ता जानेवारीमध्ये सांगली या ठिकाणी महाराष्ट्राचा निरंकारी संत समागम होतोय आणि तिथे सद्गुरू माताजी सर्वांना आशीर्वाद द्यायला येणार आहेत.
जानेवारीमध्ये 24, 25 आणि 26 तारखेला विशाल संत समागम होतोय. तुम्हीही खरं तर त्या गोष्टीचे साक्षीदार व्हा. आणि तुम्हाला सांगण्याचीच गरज नाही आहे. मी खात्री देतो, तुम्ही घरी येऊन, गावात येऊन लोकांना सांगणार की याची देही, याची डोळा, पाहिला मी मुक्तीचा सोळा. प्रेमाने बोला. धन्य निरंकारजी. एवं राम कृष्ण हरी.